नमस्कार मंडळी, सगळे बरे आहात ना? आज आले होते राशिवड्याच्या यात्रेला, म्हणजे बिनबुलाये मेहमान म्हणतात ना तसं. तुम्ही आणि आता बोलचीला सगळी नुसतीच फिरते. अहो नाही हो, पहिल्यांदा देवाचं दर्शन मग नंतर फिरायचं. त्यानिमित्तानं तुम्हाला पण दाखवाय गावल ना काय काय बघितलं. आणि सगळ्यात अगोदर पहिल्यांदा देवासाठी नारळ घेतला बाबा. तो पण नाराज नको हा, काय नारळ वगैरे आणला नाही म्हणून त्यासाठी पण घेतला नारळ. मग हे मंदिर आहे बिरोबाचं. बऱ्याच जणांनी माहिती असेल, आपले जे भागातले आहेत ते. लाइटिंग तर एकदम झकास केलं होतं, मला तर आवडलं. मग तुम्हाला पण लाइटिंग आवडलं ना? मस्त केलं होतं. आणि मंदिर वगैरे छान असं सजवलं होतं पूर्ण लाइटिंगनं, झापूक झुपूक करून टाकलं होतं मंदिराला. आणि छान असं सगळ्यांचं सेल्फी काढायचं, कोण दर्शन घेत होतं, कोण लाईनीत उभारलेलं. छान लोकेशन आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. दर्शन नाही, एकदम निवांत झालं. चिरडी नाही, धक्काबुक्की नाही, काय नाही, निवांत एकदम दर्शन घेतलं 5 मिनिटं. आणि तुमच्यासाठी पण असा व्हिडिओ करून आणला. तुम्ही पण घ्या सर्वांनी दर्शन. आणि बिरोबाच्या नावानं चांगलं. पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा इतके काय देवाला पाहत बसले होते, काय माहीत काय मागत होते देवाकडं, काय माहीत. दोघांनी भंडारा वगैरे लावला. तिथून बाहेर आल्यानंतर नारळ वगैरे देवाला दिला. आणि पिल्लूचे 2-3 असे फोटो वगैरे काढले. आणि मंदिराचा जो मागचा भाग आहे तिथं दगडं वगैरे अशी काय तर लावली होती. म्हणजे मला माहीत नाही का लावली होती. जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा. आत्ता कसं छान दिसतंय बघा देवाचा भंडारा लावल्यानंतर. खाली आलो, इथं देवाची माणसं होती, त्यांचाही आम्ही आशीर्वाद वगैरे घेतला. तिथून लगेच आम्ही खाल्ल्यानंतर पिल्लू ग बसते होय, प्रत्येक पाळण्यात बसली होती. पाळण्यात नाही हो, चुकून आलं तोंडातनं, गाडीत बसली होती. ही मुलगी ना उतरायचं नावच घेत नव्हती. हिजंच 500 रुपये झालं हो गाडीत सगळ्या बसायचं. मला कोण विचारत नव्हतं. इथलं बाप लेकींचं आपलं एन्जॉय करायचं चाललं होतं. मी आपली एकटीच उभारले होते. मला नाही किंवा खाया नसलं तरी चालेल, पण पाळण्यात बसायला लागतं. ह्यावेळी काय माझा चान्सच नव्हता. मी फक्त आकाश पाण्याकडे पाहतच बसले होते. मग काय, लेकीनं फरमाईश केली आणि बाबाने दिली नाही, असं कधी होणारच नाही. तिला हवा होता गॉगल, तोही घेतला. तेवढ्या पण बसली नाही. टेडीवेअर पण घेतलं ना, काय बरं, घरात तर ढीक लागलाय तरीही घेतलं. बाप लेकीच्या पाठीमागं फिरून अक्षरशः पोटात कावळं ओरडाय चालू झालतं. त्यामुळे म्हटलं अगोदर पेटपूजा, नंतर न काय असेल ते असेल, म्हणून राईस वगैरे खाऊन घेतला. मग काय, मी काय तेवढं काय बसणार नव्हते, म्हणून जाताना स्प्रिंग पोटॅटो पण घेतला आणि जाताना आईस्क्रीम पण खाल्लं. त्याच्यासाठी एवढंच होतं हा.